माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक महोदय, माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी जी, या विभागाचे आमदार श्री नानाभाऊ शामकुळे जी, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुगे, महापौर राखीताई कंचनरावा, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांतारामजी पोटदुखे, श्री देवराव भोंगले जी, उपमहापौर वसंत देशमुख जी, या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व आदरणीय मान्यवर स्वातंत्र्य संग्राम सैनिक, त्यांच्या परिवारातील सर्व आदरणीय सन्माननीय सदस्य, या शहरातील सर्व सन्माननीय नागरिक मान्यवर, विविध विभागाचं प्रतिनिधित्व करणारे सुरक्षा क्षेत्रातील पोलीस कर्मचारी, सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व माझ्या ज्यांच्या खांद्यावर भारताचं मजबूत उज्ज्वल भविष्यचं स्वप्न आम्ही बघतोय, ते माझे विद्यार्थी बंधू भगिनी व माझ्या देशभक्त बांधवांनो, माता भगिनी, मी सर्वप्रथम या प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हृदयापासून मनापासून शुभकामना देतो व प्रजासत्ताक दिन चिरायू हो. जो कोणी या देशाच्या स्वातंत्र्याकडे वाईट नजरेने बघेल त्याला धडा शिकवण्याची शक्ती माता महाकाली तुम्हाला मला सर्वांना मनगटात देईल, हे माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो. हजारो लाखो शहीदांच्या प्राणाच्या आहुतीनंतर हा परमपूजनीय तिरंगा ध्वज फडकवण्याची संधी तुम्हाला मला प्राप्त झाली. आमच्यासाठी हा तिरंगा ध्वज एक कापडाचा चौकोन तुकडा नाही, या देशाचा संकल्प करण्याची शक्ती देणारा हा आमच्यासाठी झेंडा आहे. 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा लाहोर मध्ये करण्यात आली. देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालं. 26 नोव्हेंबर 1949 ला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला समर्पित करण्यासाठी दिलं. 26 जानेवारी 1950 हा आमच्यासाठी प्रजासत्ताक दिन आहे. 1950 ला तात्कालिक राष्ट्रपती महोदयांनी जे भाषण दिलं होतं, अजूनही आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. तात्कालिक राष्ट्रपती 1950 मध्ये म्हणाले होते कि हमारे गणराज्य का उद्देश्य है इसके नागरिकों के लिए न्याय, स्वतंत्रता और समता प्राप्त करना तथा इस विशाल देश की सीमाओं में निवास करने वाले लोगों में भातृभाव बढ़ाना, जो विभिन्न धर्मों को मानते हैं, अनेक भाषाएं बोलते हैं और अपने विभिन्न रीति रिवाजों का पालन करते हैं. हमारे भावी कार्यक्रमों में रोग, गरीबी और अज्ञान का उन्मूलन शामिल है. पण जेव्हा आम्ही आज पुन्हा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एकत्रित येऊन संकल्प करतोय, 1950च्या संकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांना पुन्हा एकत्रित संघटित होऊन काम करावं लागेल आणि हाच तुमचा माझा संकल्प आहे. कोण कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, हे या देशाच्या प्रगतीसाठी महत्वाचं नाही. हे खरं आहे की हिंदू धर्मासाठी कदाचित भगवद्गीता पवित्र आहे, मुस्लिम बांधवासाठी कुराण पवित्र आहे, ईसाई बांधवासाठी बायबल पवित्र आहे, पण भारत मातेच्या सुपुत्रांसाठी, मानव धर्मासाठी पवित्र ग्रंथ हा संविधान आहे आणि या संविधानाचं रक्षण करण्याचा संकल्प या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्याला घ्यायचा आहे. हा जिल्हा प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी तुम्हाला मला संकल्प करायचा आहे. आज आपण सर्व शहीदांना वंदन करू, नमन करू, संकल्प करू की शहीदांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आता इंग्रजांच्या विरुद्ध मशीन गन बंदूक घेण्याची आवश्यकता नाही. माझी विद्यार्थी बंधू आणि भगिनींना विनंती है कि अब हमें मशीन गन और बंदूक लेने की आवश्यकता नहीं, हाथ में किताब लो,
शिका, संघटित व्हा आणि देशाच्या चांगल्या कल्याणासाठी संघर्ष करा. हा महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जा. आता हातामध्ये एखादा संसदेवर बाण टाकण्याचं नियोजन करण्याची आवश्यकता नाही. तर या देशाला इनोव्हेशन मध्ये पुढे नेत जगातले सर्वात जास्त पेटंट करणाऱ्याचा देश करण्याचा संकल्प करा. बघा, विश्वास आहे की हा माझा 21व्या पिढीतला विद्यार्थी बंधू आणि भगिनी हे सर्वजण एकत्रित येऊन आज संकल्प करतील. आणि श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींनी जे सांगितलं होतं की भारत ये जमीन का टुकड़ा नहीं, यह चंदन की भूमि है, अभिनंदन की भूमि है, यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए. मनात एकच भावना ठेवा, देशभक्ति से जो खून न खोए, खून नहीं वह पानी है. मातृभूमी के काम न आए वो बेकार जवानी है. आपल्या सर्वांना अंतःकरणापासून प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना. भारत माता की जय. भारत